श्री स्वामी समर्थ. आज आपण पावसाळा चालू असल्यामुळे मस्त अशी चविष्ट आणि गरमागरम राजस्थानी मिरची वड्याची रेसिपी बघणार आहोत, सिक्रेट मसालासह, ज्याच्यामुळे याला छान टेस्ट येते. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी मोठ्या मिरच्या घेतल्या, तुम्ही थोड्याच्या छोट्या पण घेऊ शकतात. ज्या लांब मिरच्या त्या पण चालतील, याला थोडा तिखट कमी येतात त्या. यांना असं मधून मी कट मारून घेतलाय स्वच्छ धुवून, आणि याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या मी काढून घेणार आहे. एकदम चविष्ट लागते मिरची आणि झटपट तयार होते. बघा आता सर्व मिरच्यांमधल्या मी बिया काढून घेते. या मिरच्या बिया कमी असतात, पण आपली जी लांब मिरची आहे ते जाडवाली, तिला मी तिखटपणा पण असून बिया पण जास्त असतात. सगळ्या बिया मी याच्यातून काढून घेतलंय. आता मिरची वड्यामध्ये जी आपल्याला स्टफिंग करावी लागते त्याची आपण आता तयारी करून घेऊ. इथं मी उकडलेले बटाटे घेतले, 4 बटाटे घेतले आणि यांना छान असं मॅश करून घेतले हातानेच. आपल्याला चाळायची गरज नाहीये. आता मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाणे, हिरवी मिरची आणि मीठ घेतलंय. थोडी तिखट ही मिरची जी आपण याचं मिश्रण टाकणार आहे. आता याचं छान अशी पावडर करून घेतली आपण जाडसर मिक्सरमधून, आणि याला आता हे बटाटे मिक्स करून दिलंय. आता एका खलबत्त्यामध्ये मी धने घेतले 2 चमचे, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप घेतली. याच मसाल्यामुळे राजस्थानी जो मिरची वडा आहे त्याला छान टेस्ट येते. आणि अद्रक आणि लसूण घेतलंय. याला छान असं जाडसर मी कुटून घेतलं मिक्सरच्या भांड्यात, पण याला पल्स मोडवर बारीक करू शकतात. आता कढईमध्ये मी थोडं तेल टाकून हे जे कच्चं होतं ते भाजून घेणार आहे आपलं मिश्रण. जर तुम्ही तव्यावर आधी धने, जिरे, बडीशेप भाजून मग त्याची पावडर केली तर असं करायची गरज नाही राहणार. पण हे कच्चं असल्यामुळे मी आधी त्याला छान भाजून घेतलं खरपूस. आता तेल टाकले त्यामध्ये, तेलात पण छान परतवून घेते खमंग जोपर्यंत भाजलं जाते तोपर्यंत. आता मी मसाले घालून घेणार आहे. लाल तिखट घालून घेते, हळद घातलीये, गरम मसाला घातलाय आणि आमचूर पावडर घातलंय थोडं आंबटपणा येण्यासाठी. ही मिरची मस्त आंबट, गोड, तिखट अशी लागते. आता छान आपण परतवून घेऊ. मसाल्याचा कच्चे पण आपण दूर जाऊ देऊ आणि मस्त याला खमंग वास सुटेपर्यंत आपण परतू. आता जे आपण बटाट्याचं सारण तयार केलं ते घालून घेऊ. आता याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आपण कमी आचवर छान शेकून घेऊ. सर्व म्हणजे मसाल्यांचा जो सुगंध आहे सगळा आपल्या बटाट्यात उतरेल. बघा असं छान आपलं स्टफिंग तयार झालंय. बघ कलर पण छान आलाय स्टफिंगला. आता यात मी थोडी साखर पण घालून घेतली. साखर घालून छान मिक्स केलंय. आता ते मिश्रण आपलं सारण थंड होतंय तोवर आपण इकडं याचं पीठ तयार करून घेऊ वड्यांसाठी. इथं मी डाळीचं पीठ 1.5 वाटी घेतलंय, ओवा घातलाय, मीठ घातलंय आणि हळद घातली. हळद थोडी कमीच घाला. आता थोडं पाणी घालून आपण हे मिश्रण फेटून घेऊ. जास्त एकदम पाणी घालू नका. जर मिश्रण पातळ तर वडे व्यवस्थित उतरणार नाही आणि तेल जास्त शोषतील. थोडं पाणी घालत मिक्स करत जा. अजून थोडंसं पाणी घालू आणि परत मिक्स करू आपण. याची गुठळ्या नाही याप्रमाणे मिक्स करा. बघा असं छान हे केलं. आता थोडंसं अजून पाणी घालायची गरज वाटते. थोडं पाणी घालून घेतलं. बघा मस्त सॉफ्ट पीठ आपलं छान फेटलं गेलंय. आता बघा चमच्याला मी उलट्या साईडला असं मी बोट हे केला, बोट फिरवलाय. मिक्स होत नाही आपलं पीठ, म्हणजे बरोबर आहे पाणी आपल्या पिठामधलं. आता स्टफिंग आपली थंड झाली आहे. आता मिरच्यांमध्ये आपण भरून घेणार आहे. बघा असं छान दाबून भरून घ्यायचं. जेवढी पाहायला ही मिरची वडा छान लागतो तेवढा खायला पण खूप चविष्ट लागतो.
साखरेमुळे याला गोडपणा आणि आमचूर पावडरमुळे आंबटपणा येतो. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू पावडर घालू शकतात किंवा एक लिंबू पिळून घेता येतो. बघा आता सर्व मिरच्यांमध्ये मी सारण भरून घेतलंय. आता आपण पीठ असं चमच्याने हे करून घेऊ. चारी बाजूला मिरचीला छान आपण पीठ लावून घेणार आहोत आणि कडकडत्या तेलात सोडायचं. तेल छान तापलं गेलेलं पाहिजे. बघ छान घट्ट पीठ झाले म्हणजे ते व्यवस्थित आपल्या मिरचीला लागतंय आणि मिरचीवरून ते खाली पण पडत नाही. एकसारखं पूर्ण मिरचीला आपलं पीठ लागलेलं आहे. आता कडकडत्या तेलात आपण टाकून घेऊ. मिरचीला थोडा वेळ हलवू नका, तर एका बाजूने छान शेकू द्या आणि वरून असं तेल टाकत जा. मग आपण आता याला पलटवून घेऊ. मग ती खाली चिपकणार नाही. हे बघा छान असं पलटवली गेली. आता याला छान आपण फ्राय करून घेऊ. आपली मिरची छान फ्राय झाली. बघा हळद कमी थोडं टाकल्यामुळे मस्त असं कलर आलाय. आता आपण अशा सगळ्या मिरच्या एकामागे एक तळून घेणार आहोत. असं वरून तेल टाकल्यामुळे मिरची छान शेकली जाते आणि त्याचा मसाला पण छान फ्राय होऊन जातो. आपल्या सगळ्या मिरच्या छान तळून झाल्या. बकरी छान कलर पण आलाय मिरच्यांना. बघा आता याला मग आपण कट देऊ एका मिरचीला. एकदम छान सॉफ्ट अशी मिरची तयार झाली गरमागरम. बघा सुंदर स्टफिंग तयार झालंय. जर आता मग तुम्हाला राजस्थानी मिरची वड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी.